6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन उभा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचा पण जनसमुदाय मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर अभिवादन करण्याच्या करता येत असतो। वर्षानुवर्ष ही परंपरा त्या ठिकाणी चालू आहे आणि दरवर्षी गर्दी वाढतच असते। अपवाद फक्त मधले कोरोनाचे 2 वर्ष होते, त्यावेळेस सर्वांनीच आवाहन केलं होतं, सगळ्यांनीच समंजस भूमिका घेतलेली होती आणि त्याला सर्वांनीच प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला होता। परंतु आता कोरोनामधनं आपण पूर्ण बाहेर पडलेलो असल्यामुळं ह्या अशा प्रकारच्या सुखाचा दिवस असो दुःखाचा दिवस असो ह्या सगळ्या दिवसामध्ये आपण एकमेकाला भेटत असतो। इथं तर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळं आपल्याला सगळ्यांनाच त्यांनी दिलेलं संविधान, त्यांनी दिलेली घटना, त्यांनी दिलेले कायदा हा त्याच्यामुळंच तुमचा माझा भारत देश एकसंघ राहिलेला आहे। त्याच्यातनंच एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला समाजामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं। सर्व धर्म समभाव हीच भूमिका घेऊन त्यांनी शेवटपर्यंत त्यांची वाटचाल चालू ठेवलेली होती, हेही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काम करत होतो आणि सामाजिक न्याय खात्याची विभागाची जबाबदारी धनंजय मुंडे साहेबांच्यावर होती, त्यावेळेस अर्थमंत्री म्हणून मी काम करत होतो। त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं की जितकं लवकरात लवकर आपलं इंदू मिलच्या इथं 14 एकरामध्ये भव्य दिव्य असं जागतिक दर्जाचं भव्य अशा प्रकारचं स्मारक आपण करू पाहतोय, त्याला आणखीन गती देण्याचा प्रयत्न करा। आर्थिक बाबतीत कुठेही अडचण त्या ठिकाणी येऊन दिली जाणार नाही आणि टार्गेट ठेवलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की 14 एप्रिल 2024पर्यंत 23पर्यंत, मला आता तारीख आठवत नाही, परंतु इथंच त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं कामाला गती दिलेली होती। आम्ही पण येऊन पाहणी त्या ठिकाणी करायचो। आता सरकार बदललेलं आहे, आम्ही विरोधी पक्षात आहे, आमची हीच अपेक्षा आहे ह्या सरकारने पण त्यामध्ये लक्ष घालावं आणि लवकरात लवकर टाईम टेबल त्याचं ठरवून हे स्मारक, बरेच वर्षाची मागणी त्या ठिकाणी आहे, सर्व महाराष्ट्राची जनतेची आहे आणि ते लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं हीच भावना। ह्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचं कुणीच राजकारण त्या ठिकाणी आणू नये, एकमेकाचे आरोप प्रत्यारोप अशा गोष्टी होता कामा नये, कारण हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे। त्यांच्या नावाला साजेसच हे स्मारकाचं सगळी उभारणी त्या ठिकाणी व्हावी हीच अपेक्षा आजच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना महामानव म्हणून आपण महाराष्ट्रातनं देशातनं लाखो लोक आज या ठिकाणी दर्शनाला येत आहेत। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते कार्यकर्ते आज सकाळी दर्शनाला इथं आलेलो। आमच्याच महाविकास आघाडीने ते काम सुरू केले, लवकरच ते पूर्ण होईल। म्हणजे न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने लोक आज इथे आलेली आहेत। म्हणजे संपूर्ण दादर ओव्हरक्राऊडेड झाल्यासारखं झालेलं आहे आणि 66 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनी एवढे लाखो लोक येतात, हा एक म्हणजे चमत्काराशिवाय दुसरा काही मला शब्द त्याला म्हणता येत नाही। आणि आज या बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या दीक्षाभूमीवर चैत्यभूमीवर एवढी लोक आलेत आणि त्याच्यामध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकर नाही तर सर्व जाती धर्माची लोक आलेले आहेत, हा एक विशेष आहे। आता बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे किंवा एखाद्या समाजाचे राहिले नाहीत, तर बाबासाहेब आंबेडकर आता सर्व भारतीयांचे झालेले आहेत। जसं बाबा आणि विश्वाचे तर आहेत, परंतु या भारतामधल्या 18 पगड जातीमध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांचा वावर झाला, त्यांच्या विचारांचा हे झालेला आहे, पगडा बसत आहे आणि इतर धर्मामधली लोकंसुद्धा आज आपल्याला इथं प्रामुख्याने दिसतात। हे अत्यंत चांगलं आहे म्हणजे आपलं आणि हो आज माझ्या या भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर खऱ्या अर्थानं आज भारत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे एक म्हणजे मार्गस्थ होत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यामुळंच बाबासाहेब आंबेडकरांचं महात्म्य आता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याच पाऊलखुणांवर आणि त्यांच्याच मार्गदर्शनावरती हा देश चालणार एवढं आता नक्की झालेलं आहे। त्यामुळे आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनी
मी त्यांना मनापासून कोटी कोटी प्रणाम करतो. नमो बुद्धाय, जय भीम. आज दादर चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन संदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमचे साकोलीचे नानाभाऊ पटोले आहेत. त्यांनी अभिवादनपर बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजचा दिवस हा एक प्रकारचा आमच्या सगळ्यांसाठी दुःखाचा दिवस आहे. आजच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं परिनिर्वाण दिवस म्हणून आपण या दिवसाला साजरा करतो आहे. आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या या चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी मी माझ्या आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं आलेलो आहो. अशा या महामानवांचं अभिवादन करण्याला, त्यांच्या विचाराला अभिवादन करायला खऱ्या अर्थानं आम्हाला स्वतःला गौरव वाटतो आहे. कारण की शेवटच्या माणसाला न्याय दे, सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा आणि देश जगाच्या पाठीवर समृद्ध करण्याचा एक संकल्प संविधानाच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. आणि जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था या व्यवस्थेला ज्या पद्धतीनं त्यावेळच्या मनोव्यवस्थेने कीड लावलेली होती, संपुष्टात आणण्याची व्यवस्था सुरू केलेली होती, या सगळ्या व्यवस्थेला त्याच प्रखरतेनं त्यांनी उत्तर दिलेलं होतं आणि संविधानिक व्यवस्थेमध्ये त्या पद्धतीचं चित्र निर्माण केलेलं होतं. आणि म्हणून आज आपण देशाला स्वातंत्र्याचे 75 वर्ष आज आपल्याला पूर्ण होत आहे. आपण 75 वर्ष साजरं करतो आहे. आणि या 75 वर्षामध्ये देशाने अनेक शिखरं गाठण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर या देशामध्ये सातत्यानं सुरू राहिलेलं होतं. पण आपण पाहतोय की गेल्या 8-9 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला संपुष्टात आणण्याचं ज्या पद्धतीनं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे मी एक साधं उदाहरण आपल्याला सांगितलं पाहिजे की जी कोरोनाची महामारी आलेली होती आणि त्या महामारीमध्ये लसीकरण हे त्याला प्राथमिकता देण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं होतं. आणि आता आपण पाहतो की त्या लसीकरणाचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम व्हायला लागलेत. आणि जेव्हा काही लोक सुप्रीम कोर्टात गेलीत आणि सुप्रीम कोर्टाने जेव्हा केंद्र सरकारला नोटीस दिलं तर केंद्र सरकारने सांगितलं की ही आमची जबाबदारी नाही, ही त्या ज्यांनी लसी केल्यात त्यांची जबाबदारी आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम 21 प्रमाणे सरकारची जबाबदारी ही प्रत्येक मानवाच्या जीविताचं रक्षण करण्याचं असतानासुद्धा केंद्र सरकार माननीय सुप्रीम कोर्टामध्ये या पद्धतीचं ॲफिडेविट करत असेल की आमची ती जबाबदारी नव्हती. म्हणजेच याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न. मी एक छोटं उदाहरण दिलं. काही लोक म्हणतात की संविधानाला हात लावू देणार नाही, करू देणार नाही. पण हे जे मानवी जीवनाचा एवढा मोठा ऱ्हास या कोरोनाच्या महामारीमध्ये झाला आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकार आपले हात झटकत आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्या पद्धतीचं ॲफिडेविट करत आहे. तर याचाच अर्थ आम्ही सगळ्यांनी समजलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक व्यवस्थेला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे सुरू झालेला नाही, झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला जेव्हा आम्ही अभिवादन बाबासाहेब आंबेडकरांना करायला इथं आलेलो आहोत आणि संपूर्ण देश नव्हे तर जग बाबासाहेब आंबेडकरांना आज अभिवादन करतो आहे. कारण की देशात फक्त भारतातल्या लोकशाहीला सगळ्यात मोठी लोकशाही भारतातली आहे आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तिला ताकद आहे. आणि म्हणून अशा या महामानवाला अभिवादन करत असताना फक्त भारतच नाही तर जगातली लोक अभिवादन करते. आणि म्हणून मी आज या चैत्यभूमीला आल्यावर मला स्वतःला मी गौरवान्वित मानतो आहे. आणि अशा या महामानवाला कोटी कोटी अभिवादन मी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो आहे. एक यात अजून विचारायचं आहे, तुम्ही हे जे संविधानात्मक यांनी बोललं, आपला देश संविधानाने चालतो असं सगळं म्हणतात, पण रिसेंटली सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनच्या ठिकाणी ज्यांची नियुक्ती झाली त्याच्यावर एक मत प्रदर्शित केलं होतं. आम्ही गेले 15 दिवस गुजरातचं इलेक्शनच कव्हर करत होतो. आम्हाला ते जे काय जाणवलं, आजचा तो प्रसंग नाही तरी मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आत्ता माननीय राज्यपाल आले होते.
उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब होते आणि उपमुख्यमंत्री साहेब पहिल्यांदा बोलताना बोलले की आम्ही लवकरात लवकर इंदू मिलला पुतळ्याचं आम्ही आता सुरुवात करणार आहे आणि काम होईल. पण लवकरात लवकर म्हणजे कधी कधी सरकारी आणि नक्की कधी हा एक प्रश्न असतो. इथे कोट्यावधी जी जनता येते त्या सगळ्यांच्या मनात आहे की महामानवाचं जे काय स्मारक आहे ते लवकर झालं पाहिजे. तुम्ही काँग्रेस पक्ष म्हणून काय याच्याकरता प्रयत्न करणार आहे आणि किती लवकर ते इंदू मिलचे जो स्मारकाचा प्रश्न आहे तो मार्गी लागेल? खरं तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपण पाहिलं असेल की 10 वर्षाच्या पहिले अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य प्रतिमा निर्माण करण्याचा एक संकल्प देशाचे प्रधानमंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाऊन त्या ठिकाणी समुद्रामध्ये भूमिपूजन केलं. त्याला 10 वर्ष पूर्ण झाली. जलपूजन समुद्राचं होत नाही, पण त्यांनी त्या पद्धतीचं भूमिपूजन त्यांनी केलं. ते शब्दछल करण्यामध्ये BJP एक्सपर्ट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जे सगळं काम आहे ज्याच्या हाताने व्हायचं त्याच्याच हाताने होऊ शकतं आणि त्याला थोडा वेळ लागतो आहे. लवकरच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल आणि महाराष्ट्रातलं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारं जी भूमिका सातत्यानं काँग्रेसनी मांडलेली आहे हे काँग्रेसच्याच हाताने पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यांच्या घोषणाबाजीला काही अर्थ नाही. एक शेवटचा प्रश्न, आत्ता तुम्ही भारत जोडो यात्रेत जसं आपल्या नांदेडपासून सुरू झाली आणि तुम्ही मध्य प्रदेशपर्यंत गेले, तुम्ही स्वतः चालले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीतनं जी चालना दिली ते सगळे दलित पददलित जो समाज सगळा डाऊन ट्रॉडन होता तो चालून आज अशा ठिकाणी पोहोचला आहे की सगळे अगदी म्हणजे विश्वाला कवेत घेण्याचा विचार करतात आहे. कदाचित काँग्रेस पक्षाने, कारण काँग्रेस पक्षाचे ते पहिले कायदा मंत्री होते आणि ते काँग्रेसचं पूर्ण राष्ट्रीय सरकार होतं. आज तुम्ही तो विचार पुढे नेत आहे. तुम्ही ही जी पदयात्रा आहे, म्हणजे तुम्ही नागपूरला इलेक्शन लढलं आहे म्हणून त्या अँगलने विचारतो आहे की सर नागपूरमध्ये 447 सरकारने डिक्लेअर केलेल्या नोटिफाईड आणि डिनोटिफाईड स्लम्स आहेत आणि जर तिथे नावं काढले तर जयभीमनगरपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, नेहरू नगर, राहुल नगर, सोनिया गांधी नगर, प्रियंकावाडी, संजय नगर, राजीव गांधी नगर यांची संख्या जवळजवळ 60% आसपास येते आणि 10 लाख पॉप्युलेशन म्हणजे 25 ते 30 लाख लोकसंख्या असेल. 10 लाख लोक आपले तिथे राहतात आणि त्या ठिकाणी गेलं पाहिजे. कारण मी स्वतः डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीचा स्वयंसेवक म्हणून काम करतो. आम्ही रामबाग ही मेडिकल चौकातल्या याच्यात आम्ही दिवसभर फिरलो तर तिथे आम्हाला जाणवलं की तिथे 50-60 हजार पॉप्युलेशन राहतं अगदी छोट्या छोट्या याच्यात. ही यात्रा तुम्ही मागे बोलताना बोलले होते की शेतकऱ्यांकरता करणार आहे. तुम्ही पक्ष म्हणून आणि तुम्ही व्यक्ती म्हणून आज या ठिकाणी जिथे उपस्थित आहात तर लोक जोडण्याचं जे काम आहे हे जसं तुमचे राष्ट्रीय नेते आता फिरतात आहे, तुम्ही असं ठिकठिकाणी फिरण्याचं काम सुरू करणार आहे का? बरोबर, आमचा तो प्लॅन आहे आणि तुम्ही जे सांगितलं हे फक्त नागपूरपुरतंच नाही तर अनेक ठिकाणी आहे. मी मधात औरंगाबादलाही गेलो, पुण्यात गेलो, नाशिकमध्ये गेलो, मुंबईमध्ये आहे, सगळीकडे. आपण आता पाहिलं, तुम्ही चांगला विषय काढला, आपण पाहिलं की जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावी आहे आणि त्याचं रिडेव्हलपमेंटचं जो आता अधिकार तो अडाणीला दिलेला आहे. आता जवळपास 7,000 एकरमध्ये हे सगळं रिडेव्हलपमेंट होणार आहे, पण त्या करारामध्ये कुठलंही स्पष्टीकरण नाही. त्या लोकांचं पुनर्वसन काय करणार काय नाही त्यांचे तिथं, कारण की तिथं तर सगळे उद्योग आहेत आणि ते गृहउद्योग आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये अदानीला समजा मुंबईतली 7,000 एकर जमीन आणि हार्ट ऑफ सिटी ही देऊन आणि फक्त नाममात्र पैसे घेऊन दिली जात आहे, तर ह्याचा अर्थच आज राज्य पातळीवर आणि देश पातळीवर काय चाललेलं आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. आणि म्हणून लोकांमध्ये दहशत आहे. मी मुद्दामून धारावीचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आपण तर आता मुंबईचे कोळीवाडेसुद्धा हे पुन्हा त्याला देण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे, असं पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की सामान्य लोकांना त्याचं अस्तित्व राहिलेलं नाही. त्याला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या सगळे अधिकार त्यापासून त्याला दूर केलं गेलेलं आहे असं चित्र पाहिलं जात आहे आणि लोकांमध्ये भय आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये ही आमची जबाबदारी आहे, लोकांना भयापासून मुक्त करून त्याला एकत्रित करणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर ही भूमिका काँग्रेस पक्षाची आणि ते पक्षप्रमुख म्हणून मी करेन. तर हे होते नानाभाऊ पटेले. प्रत्येकाच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला स्पेसिफिकली भयमुक्त करण्याचं काम आपण करणार असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमच्या लॉर्ड बुद्धा चॅनेलला
अभिवादनपर संदेश म्हणून दिलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन देण्याकरता आमच्यासोबत आहेत लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या दर्शकांकरता डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर. सरांना मी विनंती करतो की त्यांनी अभिवादनपर बोलावे. असे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 66वा महापरिनिर्वाण दिन हा दिन संबंध महाराष्ट्रभर, भारतभर आणि जगभर अत्यंत गांभीर्याने पाळला जातो. याचं कारण असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्यभर, संपूर्ण हयातभर या देशातली विषमता नष्ट करण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ह्याच्यावर आधारित भारतीय समाजाची निर्मिती करण्यासाठी जे आयुष्यभर जे प्रयत्न केले, सर्व स्तरावर म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, या सगळ्यांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी जो विचार केला आणि जे विचार लिहिले, 22 खंड बाबासाहेबांचे प्रकाशित झालेले आहेत. अजून जवळजवळ 22 ते 30 खंडाचं मटेरियल तयार आहे. त्या समितीचा मी सभासद आहे. तेव्हा एवढं मोठं ऋण बाबासाहेबांचं या समाजावर आहे. बाबासाहेब हे फक्त दलितांचे नेते नव्हते. बाबासाहेब हे फक्त अस्पृश्यांचे नव्हते. बाबासाहेब हे समाजसुधारक नव्हते. बाबासाहेब संबंध देशाचे क्रांतिकारक, सोशल रिव्होल्युशनरी, सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांना जातीव्यवस्थेमध्ये छोटे मोठे असे बदल नको होते. त्यांना जातीव्यवस्था समूळ उद्ध्वस्त करायची होती आणि म्हणून त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये 17व्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट केली. दुर्दैवाने भारताच्या खेड्यांच्यामध्ये आणि काही शहरी भागामध्ये आजही छुप्या पद्धतीने किंवा उघडपणे कधीकधी अस्पृश्यता पाळली जाते. हे या देशाचं दुर्दैव आहे. म्हणून या देशाचे सगळे प्रश्न बाबासाहेबांनी कसे सोडवता येईल याचा विचार केला आणि मला स्वतःला असं वाटतं, बाबासाहेबांचे एक अभ्यासक म्हणून 50 वर्ष मी अभ्यास करण्यामध्ये घालवले आणि बाबासाहेबांच्या 22 खंडांचं एक 450 पानांच्यामध्ये समग्र आंबेडकर, द इसेन्शियल आंबेडकर हे पुस्तक मी काढलं. मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या विचाराने हा देश पुढे गेला तरच या देशाची प्रगती होऊ शकेल आणि तरच हा देश समानतेवर, बंधुत्वावर, स्वातंत्र्यावर आधारित नवीन समाजव्यवस्था, नवीन भारत निर्माण होऊ शकेल. पुन्हा एकदा मी लॉर्ड बुद्ध चॅनलचं अभिनंदन करतो. तुम्ही जे कार्य करतात ते फार महत्त्वाचं आहे आणि बाबासाहेबांना कृतज्ञतापूर्वक पुन्हा एकदा अभिवादन करतो. जय भीम. जय भीम सर. पण एक अजून मला विचारायचं आहे, जसं तुम्ही स्वतः पुस्तक लिहिलं आहे, तुम्ही कोकणातून आले की मी असा घडलो आणि तुम्ही जसे घडले, तुम्ही मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूसुद्धा झाले आणि असे कित्येक आहे. म्हणजे आम्ही पुस्तकं वाचले की आम्ही आणि आमचा बाप ते सुद्धा अर्थशास्त्रज्ञ झाले. तुम्ही अर्थशास्त्रज्ञ आहात. शेतीची काही भूमिका नसताना तुम्ही कृषी अर्थशास्त्रात तुमच्यामुळे आमच्या शेतकरी लोकांना न्याय मिळाला. आणि हे कशामुळे झालं की एका महामानवाने असं ठरवलं होतं की अंधारं आणि जळमटं असणारं 4 मजली घर होतं आणि त्याला जिनेच नव्हते. तर ह्या प्रज्ञासूर्याच्या एका प्रकाशाने त्या 4ही मजल्यातले सगळा अंधार तो उलगडला जातो आहे आणि 4ही मजल्यातनं वरून खाली आणि खालून वर असं अभिसरण सुरू झालेलं आहे. तरी आपल्याला खूप पुढे जायचं आहे, अशातला तो भाग आहे. आज 75 वर्ष झाल्यावर तुम्ही जे बोलले की काही ठिकाणी छुपे आणि काही ठिकाणी उघड पद्धतीने दिसतं आहे, आज गेल्या 8-10 वर्षापासून तर ते जरा जास्त जाणवतं आहे. कारण आपले पहिले माननीय प्राईम मिनिस्टर जे होते परदेशातनं शिकून आलेले आणि तेव्हाचे सगळे जे स्टॉलवर्ट होते ज्यांनी आपला हा देश बनवायचा विचार केला, ते सगळे उच्च शिक्षित परदेशातनं शिकून आलेले आणि सामाजिक क्रांतिकारकत्व त्यांच्यात होतं. आणि आज ते जरा आपण मागे जाताना दिसतोय, कारण ते म्हणाले होते की धरणं, बंधारे, त्याच्यानंतर आमच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत ते आमची नवी देवळं आहेत. आता मात्र देवळच बांधणं चालू आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये लव जिहादच्या विरोधात एक खूप मोठा मोर्चा निघाला. ठिकठिकाणी आता की त्या काळाचे लोक कदाचित समाजाला बदलवण्याचा प्रयत्न करत होता, आता कदाचित समाजाला परत त्या बेड्या परत घालायच्या आहेत असं काहीतरी होताना दिसतंय. तर तुम्ही म्हणजे तुम्ही जे सामाजिक याचं वापरलं की एक सामाजिक क्रांतिकारत्व आपल्याला परत बनवायचं आहे. कारण त्या काळी कदाचित साधनं नव्हते, ट्रॅव्हलचे साधनं नव्हते, मोबाईल नव्हता, तरी त्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात जे कार्य केलं आपल्याला आता आश्चर्य वाटतं की वयाच्या 60 वर्षात त्यांनी कसं केलं असावं. आता परत सर थोडा एक बदल आवश्यक आहे तरुणाईला आणि सगळ्या समाजाला. तर त्याविषयी थोडंसं तुम्ही सांगा. तुम्ही हा प्रश्न विचारलात तो फार अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कालच माझी मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनलवर एका तासाची मुलाखत झालेली होती आणि हा मुद्दा आम्ही प्रकर्षाने चर्चेला घेतला नाही, कारण ते सरकारी माध्यम होतं. पण तुम्ही जो प्रश्न आता विचारलात, मला असं वाटतं की 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 2014पर्यंत देशाचा प्रवास जो आहे साधारणपणे 60-65 वर्षांचा, हा समाज पुढे घेऊन जाणारा प्रवास देशाचा होता.
एक आर्थिक प्रगती, सामाजिक न्याय, कल्याणकारी समाजव्यवस्था, मागासलेल्या लोकांचं आर्थिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी असलेल्या राखीव जागा, त्यांना सामाजिक न्याय प्रदान करणं, महिलांच्या विषयीचं धोरण. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात, नेहरूने सांगितलं की आता हे मोठमोठी उद्योग जे आहेत, IITs आहेत, भाकरा नांगल आहे, ही भारताची आधुनिक भारताची टेम्पल्स आहेत, हे आधुनिक भारताचे देऊळ आहेत. म्हणजे त्याला पावित्र्य आहे आणि त्याची लोकांनी पूजा केली पाहिजे. देऊळ म्हणजे मूर्ती असलेलं देऊळ नव्हे, ही नेहमी प्रतीकं होती. दुर्दैवाने गेल्या 8-10 वर्षांच्यामध्ये आणि विशेषतः नवीन सरकार आल्यानंतर हा जो 2014पर्यंत भारताचा प्रवास जो होता, हा प्रवास आपल्याला मागे जाताना दिसून येतो. ह्याला बाबासाहेबांच्या शब्दामध्ये काउंटर रिव्हॉल्युशन किंवा प्रतिक्रांती आपल्याला असं म्हणता येईल. एक तर गेल्या 8-10 वर्षामध्ये दलितांच्या वरचे अत्याचार प्रचंड वेगाने वाढत आहेत. 2014 ॲट्रॉसिटीच्या केसेस झाल्या, त्याच्यामधल्या मध्य प्रदेश, UP, बिहार आणि राजस्थान या 4 राज्यांच्यामध्ये 60% आहेत. आजही छोट्या छोट्या गोष्टीवरून लोकांचं फ्लॉगिंग केलं जातं. म्हणजे लोकांना एकत्रित करून राजरोसपणे पोलीस बाजूला उभे असताना त्यांना फटक्याने मारून त्यांना ठार मारलं जातं. मुसलमानांचा संबंधामध्ये विचार करत असताना या देशामध्ये 18% मुसलमान आहेत. मुसलमानांनासुद्धा एक असुरक्षितता निर्माण झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जर केला, इथे बेरोजगारी प्रचंड वेगाने वाढते आहे, आर्थिक विषमता वाढते आहे. 1% लोकांच्याकडे भारतामध्ये फक्त 54% संपत्ती आहे, 54% इन्कम आहे आणि 70% संपत्ती लोकांच्याकडे आहे. बेरोजगारीचा दर आपल्याकडे जवळजवळ 9 ते 10% आहे. आर्थिक प्रगतीचा वेग मंदावलेला आहे आणि नोटबंदीचा निर्णय जो पंतप्रधानांनी घेतला, GSTचा निर्णय जो घेतला, ते चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केली. या लोकांच्या दैनंदिन प्रश्नावर, गरिबी, आर्थिक विषमता, बेरोजगारी, झोपडपट्ट्यांचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शिक्षण आणि आरोग्याच्या खाजगीकरणाचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टी टाळून आज देशामध्ये प्रतिकात्मक वातावरण निर्माण करून वेगवेगळ्या जातींमध्ये, वेगवेगळ्या धर्मांच्यामध्ये तेढ निर्माण कशी होईल आणि त्याच्यामध्ये समाजाचं ध्रुवीकरण कसं करता येईल आणि ते अधिक वेगाने कसं करता येईल, ह्याचा एकमेव प्रयत्न आजचं सरकार करत आहे. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे आणि बाबासाहेबांच्या एकूणच सामाजिक तत्त्वज्ञानाच्या विरोधामध्ये आहे. तेव्हा आपण जो विचारलात प्रश्न, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्याच्यात आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. आज संबंध देशामध्ये एक भयाचं वातावरण आहे. अकॅडमिक्स घाबरतात, लेखक घाबरतात, सरकारी अधिकारी घाबरतात. जरा कोणी वेगळ्या तऱ्हेचा विचार मांडला की लोकांना वाटतं आपल्याला ED लावतील म्हणून. मी जेव्हा राज्यसभेमध्ये होतो तेव्हा राज्यसभेत पहिल्यांदा विरोधी पक्षाचे नेते होते काँग्रेस सत्तेवर असताना, आणि त्यावेळी राज्यसभेमध्ये होतो. सारखं त्यांचं असं म्हणणं होतं की CBI आणि ED ही स्वायत्त असली पाहिजेत, ती सरकारच्या नियंत्रणाखाली असता कामा नाहीत. आज जी संपूर्णपणे त्यांना इतका त्यांचा दुरुपयोग होतो की छोट्यातली छोटी गोष्ट एखाद्या व्यक्तीने जर व्यक्त केली म्हणजे समजा पंतप्रधानांचं एखादं धोरण आहे, GST धोरण आहे, त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली तरी लोकांना भीती वाटते आपल्याला पकडतील म्हणून. दुसरं असं आहे, ED आणि CBI यांचा उपयोग करप्शनच्या विरोधामध्ये करायला आमचा काही विरोध नाही. परंतु दुर्दैवाने दिसतं असं, फक्त विरोधी पक्षांचे लोक जे आहेत त्यांनाच ED आणि CBIचा त्यांच्या विरोधात वापर केला जातो. मला सांगायचं आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना की भारतात भाजप शासित जी राज्य जी आहेत त्या राज्यांच्यामध्ये एकही करप्शन नाही, त्या राज्यांच्यामध्ये एकाने कोणी भ्रष्टाचार केलेला नाही. त्यामुळे एक संपूर्णपणे पक्षपाती आपल्याला विरोध करणारे सगळे राष्ट्रद्रोही, म्हणजे इथे आता देशामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर दुर्दैव कुठलं असेल तर सरकारच्या कोणत्याही भूमिकेला किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या संबंधामध्ये टीका टिप्पणी करणं किंवा विरोधी सूर काढणं, असं आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा सन्मान आपण राखला पाहिजे. पण सन्मान राखूनसुद्धा सरकारच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेच्या विषयी आपल्याला मतप्रदर्शन जर करता येत नसेल तर त्या देशाला लोकशाही प्रधान देशाचं म्हणता येणार नाही. परवा चीनमध्ये झी पिन एवढा मोठा सर्व सत्ताधीश, पण ह्याच्या प्रश्नावर, तुमच्या कोविडच्या प्रश्नावर 8 मोठमोठ्या शहरांच्यामध्ये आणि प्रांतांच्यामध्ये एवढ्या मोठ्या शक्तिशाली नेत्याच्या विरोधामध्ये, लोकांना कल्पना नसेल, पार्लमेंटमध्ये
मी चायनाला 6 वेळेला गेलो. पार्लमेंटमध्ये चायनाच्या 10,000 लोक बसू शकतात. एवढी मोठी त्यांची कॉन्फरन्स रूम त्यांची आहे. तर त्या एवढ्या मोठ्या सर्वसत्ता देशाच्या विरोधामध्ये सुद्धा लोकांनी आवाज उठवला. तर मला असं वाटतं की ज्यांना या देशामध्ये समता आणायची आहे, स्वातंत्र्य आणायचं आहे, बंधुभाव आणायचा आहे, जातीव्यवस्थेच्या एकतर आत्ताचं सरकार जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये, अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये, स्त्रियांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये एक अक्षर काय बोलत नाही. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणून, हिंदू कोड बिल म्हणजे स्त्रियांना पुरुषांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाएवढा अधिकार पाहिजे, ते मंजूर न झाल्यामुळे बाबासाहेबांनी राजीनामा दिला. आज प्रत्येक दिवशी पेपरचं पान उघडल्यानंतर पहिली बातमी कुठे वाचता येते? ह्या स्त्रीवर बलात्कार झाला, त्या स्त्रीचा विनयभंग झाला, त्या स्त्रीला स्टार मारलं. म्हणजे देशामध्ये एका बाजूला आपण नारी शक्ती म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला 11 लोक बिल्किस बानोवर राजरोसपणे बलात्कार करतात. आणि त्यांना जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करत होते, त्या दिवशी त्या 11 आरोपींना सोडलं. म्हणजे हा विरोधाभास आहे. आणि पुन्हा ह्याच्यामध्ये दुसरं असं दिसून येतं, नंतर जी बातमी आली ती 11च्या 11 लोक ब्राह्मण होते आणि त्याचा सत्कार केला त्यांना सोडल्यानंतर. आणि नंतर काही लोकांनी भूमिका अशी घेतली की ब्राह्मण असं काम करू शकत नाहीत, वाईट काम, कारण त्यांच्यावर संस्कार चांगले होतात. बाबासाहेबांचा विरोध ब्राह्मणांना नव्हता. बाबासाहेबांचा विरोध ब्राह्मणवादाला होता, ब्राह्मणशाहीला होता, पेशवाईला होता. गळ्यात मडकी बांधली पेशवाईच्या काळामध्ये, त्याला बाबासाहेब विरोध होता. तेव्हा बाबासाहेबांनी जो भारत अभिप्रेत होता बाबासाहेबांना, त्या रस्त्याने आपण 2014पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आपण संपूर्णपणे यशस्वी झालो असं नाही, परंतु एक फार मोठी मजल आपण 2014पर्यंत केली. मी मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होतो, पाहिलं. प्लॅनिंग कमिशनमध्ये होतं मनमोहन सिंगांच्या बरोबर 5 वर्ष, 6 वर्ष मी राज्यसभेमध्ये होतो. हे सगळे मी अनुभवलेलं आहे. सरकारवर, काँग्रेस सरकारवर, इंदिरा गांधींवर, मनमोहन सिंगांच्यावर, नेहरूंवर जितकी तुम्हाला टीका करता येईल इतकी टीका लोकांनी केलेली आहे. आत्ता तुम्हाला सरकारच्या विरोधामध्ये एक बरं देखील काढता येत नाही, कारण सरकारच्या धोरणाविषयी विरोध सोडून द्या, टीका सोडून द्या, एक साधं मत जरी व्यक्त केलं तरी असं वाटतं की हे देशद्रोही आहेत. आणि अशा पद्धतीने ट्रॉल गँग ॲक्टिव्ह होऊन जाते सर अशावेळी. आणि ते जर तुम्ही साधं ट्विट केलं तर तुम्हाला 50-60 जण सांगतात की तुम्ही देशद्रोही आहे, तुम्ही पाकिस्तानात जा किंवा तुम्ही आमच्या सरकारच्या विरोधात बोलता. आता मला सांगा, हा पाकिस्तानचा मुद्दा तुम्ही काढलात. देशाची फाळणी झाल्यानंतर ज्या मुस्लिम समाजाला पाकिस्तानात जायचं होतं ते पाकिस्तानामध्ये गेले, जे राहायचं होतं ते राहिले नाही. ते तर स्वतःच्या मर्जीने राहिले, त्यांनी जबरदस्ती कोणी केली नव्हती. मग ते लोक पाकिस्तानात का जातील? बरं, पाकिस्तानात त्यांनी जावं असं सांगणारे तुम्ही कोण? तुम्हीच मुळामध्ये उत्तर ध्रुवावरनं आलात. द आर्किट होम ऑफ द वेदास हे टिळकणीच लिहिलेलं आहे. उत्तर ध्रुवावरनं ते इकडे आले, आर्य सगळे इकडे आले आणि आर्यांनी द्रविडांच्यावर आक्रमण केलं. म्हणून तुम्हाला भारतामध्ये 2 क्लिअर कट भाग दिसतील. विंध्यपर्यंत वरचा भाग हा आर्यावर्त आहे आणि खालचा द्रविड आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या लोकांना, जाती, धर्म, भाषा, प्रांत, या सगळ्या लोकांना एकत्रितपणे घेऊन आपल्याला हा देशाचा प्रवास करायचा आहे. हा प्रवास 2014पर्यंत झाला. मी तुमचं अभिनंदन करतो तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल. पण 2014च्या नंतर दुर्दैवाने या देशाचा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे. बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे, रिव्हॉल्युशन आणि काउंटर रिव्हॉल्युशन. हे आत्ता देशामध्ये एका अर्थाने काउंटर रिव्हॉल्युशन सुरू आहे. एक साधं मी तुम्हाला उदाहरण देतो. राजीव गांधी नॅशनल फेलोशिप सुरू केले होते मी एमफिल आणि PhD करण्यासाठी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मुलांना. 15,000 रुपये एमफिल करण्यासाठी 2 वर्ष आणि PhD करण्यासाठी प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये 3 वर्ष. 18,000 शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब विद्यार्थी हे त्या सवलतीचा फायदा घेऊन झाले. या सरकारनं ती योजना बंद केलेली आहे. 20 पट ज्या शाळांचा नसेल त्या शाळा बंद त्यांचं करण्याचं चाललेलं आहे. 1लीपासून 8वीपर्यंत अल्पसंख्याक मुलांच्या स्कॉलरशिप ज्या आहेत त्या सरकारने बंद केल्या आहेत. आणि फक्त प्री मॅट्रिक स्कॉलरशिप मी आणल्या होत्या प्लॅनिंग कमिशनमध्ये 2007मध्ये. सचर कमिटीचा रिपोर्टचं आम्ही इम्प्लिमेंटेशन जेव्हा केलं आणि मनमोहन सिंगांची माझी चर्चा झाली प्लॅनिंग कमिशनमध्ये, तर ह्या योजना 11व्या योजनेमध्ये 20 लाख स्कॉलरशिप प्री मॅट्रिक 5 वर्षासाठी.
25 लाख पोस्ट मॅट्रिक अल्पसंख्याक कॉलेजच्या मुलांना. दॅट इज मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप, म्हणजे ज्यांच्याकडे मेरिट आहे पण त्यांना उत्पन्नाची अट आहे, म्हणजे गरीब लोकांना, म्हणजे अल्पसंख्याक याच्यामध्ये गरीब लोकांना. आता मुद्दा ह्याच्यात काय होतो, ह्या 100 मायनॉरिटीमध्ये 75% पॉप्युलेशन मुसलमानांचं आहे. म्हणजे ज्या स्कॉलरशिप समजा 4 लाख ठेवल्या तर त्यातल्या 75% म्हणजे 3 लाख वर्षाच्या स्कॉलरशिप मुसलमानांना जातील. त्याला त्यांचा विरोध आहे. म्हणजे अशा पद्धतीने 15-16 कोटी असलेला मुस्लिम समाज सातत्याने भीतीच्या मला तुम्ही सांगा, मी विचारतो ह्या लोकांना, सगळ्या लोकांना, प्रतिक्रिया की दैनंदिन जीवनामध्ये मुसलमानांनी आणि हिंदूंचं काय बिघडतं मला सांगा. काही त्यांचा परस्पर विरोध नाही. इतके गुण्यागोविंदाने राहतात, एकमेकाच्या सणाला जातात. अलीकडे दिवाळीसुद्धा मुसलमान साजरे करतात. आमच्या कोकणातले मुसलमान हे कुठल्याही देवळाचा कार्यक्रम असेल तर मुसलमान असल्याशिवाय. एक आठवण सांगतो वाचलेली, हमीद दलवाईंनी एक ते लिहिलेलं आहे की बघ कोकणात मुसलमानांनी आपला पक्ष काढायचं ठरवलं आणि मग सुरू करायचं तर कसं करायचं, तर त्यांनी मारुतीला जाऊन नारळ फोडला आणि ती सुरुवात केली, अशी त्यांची आठवण मी वाचलेली. बरोबर आहे, ते बरोबर आहे, अगदी 100% बरोबर आहे. अच्छा, मी तुम्हाला सांगतो, अख्ख्या संपूर्णपणे अशी अनेक शहरं आहेत, अशी अनेक गावं आहेत कोकणामध्ये की ज्यांची देवस्थान समिती जी असते त्या देवस्थान समितीचा एक मेंबर हा मुसलमान असतो. तो असल्याशिवाय सभा होत नाही. म्हणजे मुसलमान स्त्रियांचा ड्रेस, त्यांचा वेश, काही बुरखा घातला तर सोडला समजा, संपूर्ण भाषा. बरं, अंडी विकणारे तेच, बांगड्या भरणारे तेच, दूध विकणारे तेच, मटण विकणारे तेच. म्हणजे त्यांचा वाद काय, हिंदूंचा आणि मुसलमानांचा काही वाद नाही. ते गुण्या गोविंदाने एकत्रितपणे शेजारी राहू शकतात आणि राहतात, म्हणून हा देश एकत्र आहे. तो एकत्र राहू नये, हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये सातत्याने तंटे निर्माण व्हावेत असा जर काही लोकांचा सातत्याने उद्देश जर असेल तर ते या देशाच्या स्वातंत्र्याला, अखंडतेला, ऐक्याला धोका निर्माण करणारे आहे. हे बाबासाहेबांनी वॉर्निंग दिलेलं आहे. आय एम इंडियन फर्स्ट आणि इंडियन लास्ट. काल माझ्या टी व्हीवर मुलाखत होती 1 तासाची बाबासाहेबांना, आणि काल नंतर मी नवी मुंबईमध्ये गेलो होतो. मी तुम्हाला सांगतो, मी अक्षरशः रडलो, असं होत नाही कधी. बाबासाहेबांची ह्या देशाने इतकी अवहेलना केली, इतका अपमान केला, इतकी अप्रतिष्ठा केली. बॅरिस्टर असताना त्याला बडोद्याला घर नव्हतं, सिडनी कॉलेजमध्ये असताना त्यानं मडक्याचं पाणी. परत सांगतो, आम्ही आता गुजरातलाच होतो गेले 8 दिवस मी गुजरातलाच कव्हर करत होतो. बडोद्याला गेलो, संकल्पभूमी पाहिली. मी आत्ता नानाभाऊंना तो प्रश्न विचारला की आपल्या दीक्षाभूमीला लाखो लोक येतात, इथे पण येतात, त्या ठिकाणी काहीही व्यवस्था नाही. माझ्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून जे घडले पुढे 1935ला त्यांनी जे काय ठरवलं ते ठरवलं, पण हे सगळं ठरण्याची संकल्पना त्यांना जेव्हा तो 10 दिवस अनुभव आला बडोद्याला की सयाजीराव गायकवाडांकडे ते काम करत होते, पण तिथले चपराशीसुद्धा त्यांच्या अंगावर फाईल फेकायचे, घर मिळालं नाही आणि ते बॅरिस्टर होते. त्या अनुभवातनं त्यांनी तो संकल्प केला की आज माझी अशी परिस्थिती आहे तर माझ्यासारखे जे समाज बांधव आहेत सगळे आपले, त्यांचं कसं, आणि त्या संकल्पनेतनं ती सुरुवात झाली. आज जरी ते गुजरातला आहे तर बौद्ध सर्किट म्हणून हे सगळ्या गोष्टी करतात. तर सर्किट तर एवढं मोठं आहे की जे बुखारा नावाचं गाव आहे उझबेकिस्तानला, तर ते बुखारा नावं त्याच्यामुळे पडलं की तिथे बौद्ध विहार होते, बिहाराचा उच्चार आता तो हे झालं. तर जसं इथे सर्किट म्हणतात, म्हणजे एक समाज म्हणून, म्हणजे याला तुम्ही उपप्रश्न म्हणून कॅरी करू शकता. इथे जे आता बौद्ध धर्माने आणि बौद्ध समाजाने जे काय आता योगदान देत आहेत, गौतम बुद्ध जे आपले महामानव गौतम बुद्ध होते ते फक्त पायी फिरले. त्यांच्याही काळी जेव्हा झालं होतं की महिलांना स्थान नाही, तर त्यांचा चुलत भाऊ आनंदाने सांगितलं की बाबा द्यायला पाहिजे, ते त्यांनी दिलं चर्चेनंतर, आणि ते पायीच फिरले. तर पूर्ण आशिया आणि तेव्हाचा जो नॉन युरोप आहे तिथे हा धर्म पसरला. आज हा जो समताधिष्ठित, आणि हे जे तुम्ही म्हणजे, आणि आम्ही प्रश्न विचारला, तुम्ही व्यक्त केलं 2014 नंतर रिग्रेशनकडे आपण जातो आहे, पण ह्याला परत जर पुढे न्यायचं तर आपल्याला असं लोकांपर्यंत जाण्याशिवाय गत्यंतर नाही. तुमच्या तर ह्या रिग्रेशनला जर आपल्याला विरोध करायचा आहे आणि परत जो आपले जे राष्ट्रनिर्माते होते त्यांच्या स्वप्नातला एकसंध भारत घडवायचा आहे, ज्यात सगळ्यांना समान अधिकार, सगळ्यांना वर्तणुकीचं, आचरणाचं स्वातंत्र्य, आणि ही जी बंधुभाव आणि भगिनीत्व भाव जो आपल्या याच्यात अनुस्यूत होता तो परत आपल्याला जागृत करायचा आहे. तर त्याकरता काय केलं पाहिजे ह्याच्याविषयी तुम्ही आमच्या दर्शकांना सांगावं. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
ही परिस्थिती जर बदलायची असेल पण ती बदलावीच लागेल. या देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव कायम ठेवून त्याची वाढ करून तो वृद्धिंगत करून ह्या देशामध्ये जर एक नवीन भारत समाज निर्माण करण्याचं स्वप्न बाबासाहेबांचं होतं, गांधीजींचं होतं, नेहरूंचं होतं, पटेलांचं होतं, मौलाना आझादाचं होतं, भगतसिंगाचं होतं, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं होतं. सगळ्यांचं एक जे योगदान जे आहे त्या योगदानातून हा देश घडत गेला. आता या देशामध्ये आज जी प्रतिक्रांती, काउंटर रिव्हॉल्युशन आपण म्हणालो की हा सगळा प्रवास मागे जात चाललेला आहे, तो लक्षात घेतला तर या देशातल्या लोकांसमोर जाऊन त्यांना हे समजावून सांगून त्यांना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सामावून घेऊन देशात नेमकं काय प्रश्न आहेत ह्या देशातल्या सगळ्या प्रश्नांच्या संबंधामध्ये विचारविनिमय करून लोकांमध्ये विश्वासामध्ये घेणं आणि बुद्धाने आणि आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे संसदीय मार्गाने, अहिंसक मार्गाने लोकांनी आज जे देशामध्ये घडतं आहे त्याच्या विरोधामध्ये, अन्यायाच्या विरोधामध्ये. आणि सरकार, आय एम नॉट सेईंग एक पर्टिक्युलर सरकार, कुठलं असं आहे, इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, लोकांना विरोध करून त्यांचा पराभव केला. जगाचा इतिहास असा आहे, कोणतीही व्यक्ती कितीही सर्व सत्ताधीश जरी असली तरी ती त्रिकालबाधी सत्तेवर राहू शकत नाही. जेव्हा जनता जागृत होते तेव्हा जनता जागृत करणं, जनतेला आजचं अन्यायाचं स्वरूप जे आहे, आणि हे काही प्रमाणात जगभर आहे. आता ट्रम्पने सांगितलं की अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन बरखास्त करा. मग ज्या अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे ट्रम्प निवडून आले तीच बरखास्त करा तुम्ही सत्तेवर नाही म्हटल्यानंतर. पाकिस्तानमध्ये अंदाधुंदी आहे, श्रीलंकेत तुम्ही काय झालं ते बघितलेलं आहे, मध्यपूर्वेमध्ये काय झालं तेही बघितलेलं आहे, साऊथ नेपाळमध्ये, एवढा छोटा देश नेपाळला मी 5-6 वेळेला गेलो. हा भारत देश टिकून कशावर आहे? भारत देश टिकून आहे सर्वसमावेशकतेवर. सगळ्या लोकांना सामावून घेऊन त्यांची एक कॉमन संस्कृती, त्यांचं कॉमन स्वप्न त्याने एका दिशेने घेऊन जाणं ज्याच्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांना स्वतःच्या प्रगतीची समान संधी मिळू शकेल, अशा प्रकारचा भारत निर्माण करण्यासाठी जे उपेक्षित आहेत, जे वंचित आहेत त्यांना न्याय देण्यासाठी लोकांकडे जाणं हा एकमेव पर्याय आहे. आणि लोक एकदा जागृत झाले, लोक ऑटोमॅटिकपणे संघटित होणार नाहीत, लोकांना संघटित करावं लागेल. आणि ते संघटित झाल्यानंतर मला असं वाटतं लोक जागृत झाले की मला वाटतं या ठिकाणी आपण प्रतिक्रांती जी आज चालली देशामध्ये तिला विरोध करू शकू, ती थांबवू शकू आणि परत देश एकदा पुन्हा प्रगतीपथावर आपण घेऊन जाऊ शकू. फार छान सर. अजून काही विचारायचं होतं पण आता माझ्या मते भरपूर आपलं हे झालं आहे. आम्ही परत तुमचा एकदा वेळ घेऊन येऊ. आणि हे होते डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर यांनी आपल्या समाजासमोर जो भारतीय समाजासमोर असणारा पूर्ण प्रश्न आहे त्याला आपल्या लॉर्ड बुद्ध चॅनेलच्या दर्शकांना आपल्याला उत्तर दिलेलं आहे. आणि मध्यम मार्ग जो सांगितलेला आहे, जो सम्यक मार्ग आहे, त्या सम्यक अहिंसक मार्गाने परत प्रतिक्रांतीला आपल्याला क्रांतीच्या रूपाने उत्तर द्यायचं हे त्यांचं विवेचन आहे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी आपल्याला हाच संकल्प घ्यायचा आहे की आपल्याला अहिंसक आणि सम्यक मार्गाने जाऊन बदल घडवून आणायचा आहे. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन संदेश म्हणून आपल्यासोबत आहेत. अभिवादन संदेश देण्याकरता माननीय आमदार अमोलजी मिटकरी. मी अमोलजींना विनंती करतो की त्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनपर बोलावे. आज भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस. जगभरात बाबासाहेबांना आदरांजली आज वाहण्यात येते आणि आम्हीसुद्धा आमच्या जसं आम्हाला शक्य असेल त्या पद्धतीनं चैत्यभूमीवर आजही येतो आणि जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ भेटतो तसं सहकुटुंब सहपरिवार चैत्यभूमीला येत असतो. चैत्यभूमी ही आपल्या जगाला दिशा देणारी भूमी आहे, ही क्रांतीची भूमी आहे. आणि बऱ्यापैकी म्हणजे गर्दीमध्ये भक्तही असतात आणि अनुयायीही असतात. भक्त नवस बोलून नारळ फोडून मोकळे होणारे असतात, पण अनुयायी जो असतो तो मात्र त्या महामानवांनी जो विचार देऊन ते आपल्याला सोडून गेलेत तो विचार पुढं टिकवण्याकरता एकसंघ राहण्याचा अनुयायांकडून प्रयत्न असतो. साधारणपणे आम्ही सर्व आज अनुयायी होण्याच्या मार्गावर असलो पाहिजे या मताचा मी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे साहित्य लिहिलं किंवा त्यांनी या देशाला जर सर्वात मोठं काही दान दिलं असेल तर तो संविधान ग्रंथ आपल्याला दिला. आणि दुर्दैवानं आज आपल्या संविधानाची डोळ्यादेखत पायमल्ली होताना दिसते आहे. सध्याची महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर जे अपेक्षित होतं महामानवांना
प्राथमिक शिक्षण मोफतानं सक्तीचं असावं. आज जिल्हा परिषदेची 20पेक्षा कमी पटवारी असलेल्या सगळ्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, जो संविधानाला मारक असा निर्णय असं मी म्हणतो. संविधानाचा अशी अपेक्षा होती की या देशातला शेतकरी असेल आणि या देशातला श्रीमंत माणूस असेल, हे यांची म्हणजे आर्थिक जो दुरावा आहे तो दूर व्हावा आणि शेतकरीसुद्धा सुजलाम सुफलाम व्हावा. बाबासाहेब आंबेडकरांकडे ज्यावेळी वीज खातं होतं आणि मजूर मंत्री बाबासाहेब होते, त्यावेळी भाकरा नांगल धरणाची निर्मिती बाबासाहेबांनी केली होती. आणि संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांना आम्ही पाहतोच, पण पाण्यापासून वीज निर्मिती होते हा पहिला प्रयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याकडे ते खातं असताना केला. दुसरं, बाबासाहेब लंडनला गेले आणि लंडनला प्रॉब्लेम ऑफ रुपीज त्यांनी शोधप्रबंध सादर केल्यानंतर 1 एप्रिल 1935 या देशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आली. म्हणजे अर्थव्यवस्था बाबासाहेबांनी आणली. मजुरांचे प्रश्न बाबासाहेबांनी सोडवले, स्त्रियांचे प्रश्न बाबासाहेबांनी सोडवले, शिक्षणाचे प्रश्न, वंचितांचे उपेक्षितांचे सर्व प्रश्न सोडवले. आणि दुर्दैवानं आज तसे सोडवणारे राज्यकर्ते राहिलेले नाहीत किंवा तसा कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. मग मी इथे आलो आहे, तो अनुयायी म्हणून आलो आहे हे माझं मन सांगते. बाकी इतर कोणी भक्त म्हणून आले असतील तर ते त्यांचं त्यांना माहीत. त्याच्यामुळे मी त्या विचारावर चालण्याचा एक छोटासा प्रयत्न करेल. जरी त्रिशरण पंचशील बुद्धाने दिलं असेल तर पंचशिलातलं एक शील जरी पालन झालं तरी मला असं वाटते महापरिनिर्वाण दिनाला मी त्यांना अभिवादन केलं असं त्यामधलं एक सारणी गेलं. नाही तर यायचं तुमच्या चॅनलसमोर बोलायचं, फोटो काढायचे आणि ते फेसबुक, सोशल मीडिया, इन्स्टा आणि व्हॉट्सअपवर टाकायचे, यातला मी नाही. मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता होतो, आहे, राहणार. आणि बाबासाहेब आंबेडकर, शिवराय, महात्मा फुले यांच्यामुळंच माझ्यासारखा अतिसामान्य कुटुंबातला माणूस आज विधिमंडळात सदस्य आहे. निश्चितच मला आणि माझ्या सगळ्या चळवळीतल्या लोकांना याचा अभिमान आहे. हे जे अनुयायित्वाचं आपण जे बोलले, कारण तुमचा जो प्रवास आहे, जीवन प्रवास आम्ही तो बघितलेला आहे. आज तुम्ही जेव्हा स्वतःला सामान्यातून आपण आता एका पद्धतीने जर विचार केला तर तुम्ही 288 आणि उरलेले जे आपले विधान परिषदेचे आहेत, या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं जे काय भाग्यदेय घडवायचं आहे ते तुम्ही तुमच्या वाणीनी, तुमच्या लिखाणाने, तुमच्या बोलण्यानी घडवू शकता. याच्या मागची प्रेरक शक्ती जी आहे ती ह्या राष्ट्रनिर्मात्यांची आहे की गांधी, नेहरू, आंबेडकरांचा देश, मौलाना अबुल कलाम आझादापासून तर अगदी सुभाषचंद्र बोसपर्यंत आणि भगतसिंगापासून राजगुरू आणि सुखदेव या सगळ्या लोकांनी जे काय केलं त्याचं सारतत्व म्हणजे हा भारत देश. की याचं मूलभूत कर्तव्य काय, तुम्ही जो सामाजिक शब्द वापरला की हा सामाजिक दायित्वाचा असलेला संविधान आहे की विषमता नष्ट करायची आहे. आणि विषमता मग ती कोणची असो, म्हणजे घरात जरी, कुटुंबातही जरी स्त्री पुरुष म्हणून किंवा मुलगा आणि मुलगी म्हणून जर भेद होत असेल तर तोसुद्धा दूर झाला पाहिजे अशी दृष्टी या महामानवांची होती. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मनुष्य आहात. तुम्ही त्यांच्याविषयी समाजाला जागृत करण्याचं काम ज्या पद्धतीने केलं की ते अल्टिमेटली आपले जे आंबेडकर साहेब आहे यांनी जी आज संविधानातनं समता दिली तशा पद्धतीचं आयुष्य वेचलं होतं जिजाबाईचा शिष्य असणारा शहाजीपुत्र शिवाजीराजे. आणि शिवाजीराजेंनी ज्या पद्धतीने ते घडवलं की त्यांची आई सती गेली नाही, त्यांच्या पत्नी कोणी सत्या गेलेल्या नाही, त्यांच्या पोराची पत्नी येसूबाई सती गेली नाही, ताराबाई आपल्या राजाराम ह्या पतीच्या मृत्यूनंतर हाती तलवार घेऊन औरंगजेबासारख्या याच्या विरोधात लढली. त्या शिवाजी महाराजांना, त्या आंबेडकरांना, त्या महात्मा गांधींना आजकाल डॉमिनेट करण्याचं किंवा काहीतरी बोलून वादवादंग निर्माण करण्याचं काम ह्या महाराष्ट्रात सुरू आहे. तुम्ही अमोल मिटकरी म्हणून, एक अनुयायी म्हणून पर्सनली विरोध करता, पण पक्ष म्हणून आणि तुम्ही सगळे समविचारी जे पक्ष आहेत, आज जे एक पक्षीय राजवटीकडे आपली जी वाटचाल आहे, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवरून ह्या सर्व पॉलिटिकल, सामाजिक आणि आर्थिक पद्धतीने या सगळ्या लोकांना हा संदेश तुम्ही कसं देणार की आता एकत्र आल्याशिवाय, आणि याच्या विरोधात जसं आपण इंग्रजांविरुद्ध लढलो तसं लढल्याशिवाय पर्याय नाही आहे, हे तुम्ही सांगा. बघा, देशामध्ये सध्या फॅसिझम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जे शिव, शाहू, फुले, आंबेडकर आम्ही आतापर्यंत आमचा आदर्श मानत आलो, महाराष्ट्राच्या सरकारने तर आत्ताच्या महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकातून MPSCमधून या महापुरुषांचा इतिहासच गायब केला आहे. म्हणजे आता तुमच्या महापुरुषांना काही किंमतच नाही असं RSSची आणि संघाची प्रवृत्ती जी फोफावते आहे त्यांचा संदेश आहे. मग नंतर पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल शर्मा, त्याच्यानंतर ते उपाध्याय वगैरे वगैरे हे आमच्या डोक्यावर मारल्याचा एक उद्या गोळवलकर गुरुजींचा पण इतिहास येणार, मागो वैद्यांचा इतिहास येणार, पुरंदरेने लिहिलेला खोटा इतिहास आम्हाला शिकवला जाणार. कारण पुरंदरेंनी कादंबऱ्या लिहिल्यात आणि कादंबरीला इतिहासाचा आधार नसतो. त्या कादंबऱ्या कल्पना विलासात इतिहास विकृत केला असेल तितका मोगलांनी पण केलेला नाही किंवा नसावा.
त्यामुळं ही लोक जर आपण आता अनुयायी जे आपण म्हणून घेतो शिव, शाहू, फुले, बाबासाहेब, अण्णाभाऊंचे, यांनी आता वाचन संस्कृती परत मला असं वाटते आणली पाहिजे. आज मी चैत्यभूमीवर आहे, नुसतंच अभिवादन करून जात नाही आहे, तर मी कमीत कमी 5-50 हजाराचे पुस्तकं घेऊनच जाणार की नेमकं नवीन काय आलं, नेमकं नवीन बाबासाहेबांच्या नंतर जे काही लिखाण झालं आहे, आताचे लेखक जे करत आहेत, निदान वाचायला प्रत्येकाने. जसं तुम्ही रामदेव बाबाच्या रामदेव बाबाच्या सांगण्यावरून तुम्ही 1 तास तुम्ही योगाला देता, तुम्ही 1 तास जिममध्ये देता, म्हणजे तुम्ही शरीर दुरुस्त राहण्याकरता 1 तास देता, पण मेंदू दुरुस्त ठेवण्याकरता कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही. त्याच्याकरता पुस्तकं वाचन संस्कृती ही परत आली पाहिजे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे ही आपली नाळ आहे. ही जर पुढच्या पिढीला तुम्ही सांगणार नाही तर हर हर महादेवसारखे अनेक असे चुकीचा इतिहास दाखवणारे चित्रपट येतील. कारण त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पैशाचा उन्माद आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना खुश करण्याकरता बघा तुम्ही सगळ्या आपल्या आंबेडकरी चळवळीच्या मोठे मोठे बॅनर लावलेत. आज भाजपचे बॅनर आहेत. भारतीय जनता पार्टीने बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करणं तर त्या करायला भाग पाडलं आहे आपण. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची त्यांना मनुस्मृती मान्य असणारी लोक आज संविधानाचा जय जयकार करायला लागलेली आहेत. एक लक्षात घ्या, बाबासाहेबांनी अशी खोटी फिट्ट मारून ठेवलेली आहे की त्यांनी किती शस्त्र परजले तरी त्यांचा कोपरा हलणार नाही. रामचंद्र फुटाणे एका ठिकाणी म्हणतात, हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, इथला कोपरासुद्धा हलला नाही. बाबा, तुम्ही पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला. ही इतिहास बदलण्याची ताकद आमच्या महामानवांमध्ये आहे. मी सर्व अनुयायांना लॉर्ड बुद्धा चॅनल माझ्या सुरुवातपासूनच्या चळवळीचं साक्षीदार आहे. मला कुठला टी व्हीवाला दाखवत नव्हता, त्यावेळी लॉर्ड बुद्धा चॅनलनी मला सुरुवात केली होती. माझी भाषणं लाईव्ह दाखवल्या जायचे. तेव्हापासून तुम्ही माझा प्रवास पाहिला आहे. मी त्या चळवळीतून इथपर्यंत आलेला माणूस आहे आणि मी विधान परिषदेवर आज सदस्य आहे, फक्त या चळवळीमुळे, या महामानवांनी केलेल्या उपकारामुळे. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की ही चळवळ जिवंत राहण्याकरता अनुयायांनी आता थोडं पुढं यावं, वाचन संस्कृती जोपासावी, गाव तिथे वाचनालय असावं आणि सोशल मीडियातला थोडा वेळ, आरोग्याचा जसा वेळ आपण जपतो, डाएट फॉलो करतो, तसं आपल्या मेंदूलासुद्धा शाबूत ठेवण्याकरता फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची मला असं वाटते उहापोह होणं आणि त्या विचाराची लोक एकत्र येणं आजची गरज आहे. नाही तर उद्या पंडित मदन मोहन मालवीय, श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल शर्मा, उपाध्याय, चट्टोपाध्याय, त्रिवेदी, चतुर्वेदी, कोश्यारी हेच लोक आपले महापुरुष समजून आपल्या डोक्यावर मारण्याचं पाप ही लोक करतील. यांच्यापासून या महापुरुषांना वाचवा ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो. तर हे होते श्री अमोल मिटकरी, विधान परिषदेचे आमदार, यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त की जसं आपण शरीराची मशागत करतो तशी मेंदूची मशागत पण करावी.